नमस्कार. काल अतिवृष्टीचा दुसरा मदतीचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. आपल्याला कळालं असेल की 292 कोटी रुपये एवढ्या रकमेचा शासन निर्णय काल निर्गमित झालाय. हा आपला दुसरा टप्पा राज्य सरकारकडनं आलेला आहे. पहिला टप्पा आपल्याला कल्पना आहे की ऑगस्टमध्ये आणि जुलैमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचे 189 कोटी रुपये हे उपलब्ध झालेले आहेत. त्याचं वितरण चालू आहे. हा दुसरा टप्पा जो आहे त्याच्याबद्दलची माहिती जिल्हा प्रशासनाकडनं साधारण 13 ऑक्टोबरला उपलब्ध करून देण्यात आली होती आपल्या डिव्हिजनल कमिशनर यांच्या आयुक्तांकडे. आणि आयुक्तांकडनं ती मंत्रालयामध्ये लगेच मागून घेतली. आणि आपल्याला माहिती आहे की काल आता तो GR निघालाय. हा GR जो आहे तो साधारण 292 कोटीचा आहे. 0 ते 2 हेक्टर पर्यंतचा. आणि 2 ते 3 हेक्टरचा आहे तो पुढच्या टप्प्यात येणार आहे. आता प्रत्येकाचं 100% 2 हेक्टर पर्यंतचं 18,500 रुपये प्रमाणे पैसे देण्याचं ठरलंय या टप्प्यामध्ये. आणि पुढच्या टप्प्यामध्ये 2 ते 3 हेक्टर ज्यांचं क्षेत्र आहे त्यांचं परत 18,500 प्रमाणे जिरायतीचं. आणि मग त्याच पद्धतीने बागायती आणि फळबागेचं. याच्या व्यतिरिक्त आज साधारण एक 40 कोटीचा GR निघेल. साधारण 9,000 हेक्टर जमीन जी खरडून गेली आहे त्याचं 40 कोटी हे पैसे खात्यावरती जमा होतील. आणि या 9,000 हेक्टर जमिनीच्या अनुषंगाने साधारण 270 कोटी रुपये हे आपल्याला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. म्हणजे जे 600-650 कोटी रुपये मी म्हटलं ते ह्या सप्टेंबरचे राहतील. साधारण 189 कोटी हे जुलै ऑगस्टचे. आणि इतर काही अजून गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत. म्हणजे मी जे 750 म्हटलं होतं त्यापेक्षा जास्त रक्कम जी आहे ती आपल्याला दिलासा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. आता जो काल GR निघालाय त्या GRच्या अनुषंगाने आपला पाठपुरावा आहे की लवकरात लवकर पैसे प्रत्यक्षात खात्यावरती उपलब्ध व्हावे. आपलं ॲग्रीस्टॅकचं जी काही नोंदणी आहे तीच वापरण्यावरती भर आहे. फेर केवायसी करण्याची गरज पडणार नाही. ज्यांची केवायसी झाली नाही असं जर कोणी असेल तर त्यांनी मात्र केवायसी करून घ्यावी लागेल. आणि आपला प्रयत्न मी परत रिपीट करतो की हाच आहे की लवकरात लवकर पैसे उपलब्ध व्हावे आपल्या खात्यावरती. याच्या व्यतिरिक्त 2 मुद्दे आपल्याला सांगायचे आहेत. परवा जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्याच्यामध्ये बहुभूधारक शेतकरी यांच्या बाबतीत आवर्जून आपण चर्चा केली. ज्यांची जमीन खरडून गेली आहे आणि विहिरीमध्ये गाळ गेलाय किंवा विहीर पडलीये असे बहुभूधारक शेतकरी यांना शासन सध्या काही मदत करत नाहीये. तर आपल्या जिल्ह्यामधले असे जे शेतकरी आहेत त्यांची यादी काढण्याच्या सूचना प्रशासनाला आपण दिल्यात. आणि ती यादी उपलब्ध झाल्यानंतर त्यांना वेगळी मदत कशी करता येईल हे निश्चितपणे आपण बघणार आहोत. आणि क्राऊड फंडिंग म्हणजे आपल्या आई तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून आपण क्राऊड फंडिंगची संकल्पना मांडतोय. त्याच्या माध्यमातून आईचे भक्त जे आहेत वेगवेगळे हजारो लाखो करोडो भक्त जे आहेत ते जे अडचणीत असलेले भक्त आहेत त्यांना मदत करण्यासाठी जे शक्य आहे ते करतील. आणि पारदर्शकपणे आपण नेमकी कोणाला मदत करतोय, किती करतोय, इतरांनी काय मदत केली आहे हे सगळं स्पष्टपणे दिसणार आहे. आणि तंत्रज्ञानाचा वापर करून क्राऊड फंडिंग आपण करणार आहोत. माझी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे की सरकारच्या वतीने आणि आम्ही सर्वजण मिळून आपल्याला जास्तीत जास्त या अडचणीच्या काळात सहकार्य कसं मिळेल यासाठी प्रयत्न करतोय. ज्यांचं खूप मोठं नुकसान झालंय त्यांची वेगळी यादी आपल्या जिल्ह्यातली आपण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. प्रत्येक तहसीलदार याची यादी जी आहे ते करणार आहेत. आणि त्यांना आवर्जून असे कुटुंब ज्यांचं अति नुकसान झालंय अतिवृष्टीमध्ये त्यांना वेगळी मदत करण्याचं आपण ठरवलंय. आणि ते निश्चितपणे केलं जाईल हे देखील मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय. वेगवेगळे अजून काही दिलासा देणारे उपक्रम राबवण्याचं आपण ठरवलंय. सामुदायिक विवाह सोहळा देखील आपण प्रत्येक तालुक्यामध्ये घ्यायचं ठरवलंय. त्यामुळे आज आपल्याला मला इतकंच आवर्जून सांगायचंय की आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत. आणि या अडचणीच्या काळात आपण एकमेकाला साथ देणं गरजेचं आहे. दिवाळी साजरी करत असताना आपण सर्वांनी मिळून एकमेकाला मदत करत दिवाळी साजरं करणं देखील अपेक्षित आहे. या सर्व बाबी आपण
लक्षात घ्याव्या, इतरांपर्यंत पोहोचवाव्या ही देखील आपल्याला विनंती करतो. आणि दीपावलीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी चरणी हीच प्रार्थना आहे की आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्या आणि सुखसमृद्धी लाभावी. एवढीच आईच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना पुनश्च खूप शुभेच्छा. धन्यवाद.